नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या अजून एका शॉकिंग व्लॉगमध्ये. कारण आज आम्ही या व्लॉगमध्ये जे करायला चाललो आहे ते माझ्यासाठी पण खूप शॉकिंग आहे. कारण सकाळपासून आमचा काहीच प्लॅन आहे, अचानक आम्ही चाललो आहे काय घ्यायसाठी ते तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असाल किंवा पुढे व्लॉगमध्ये बघा. आणि माझ्यासोबत आहेत अरफान सर, शीतल वहिनी आणि आपला भाऊ पण यायला लागला आहे. कारण एवढ्या मोठ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून हे सगळे लोक माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि विषय असा आहे की तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात. एवढंच पुढचं काय नको. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला पहिला प्रो मॅक्स घेण्यासाठी. 17 प्रो मॅक्स नाव ऐकूनच जरा दर्जा वाढल्यासारखं वाटायला लागले. कॉलर माझी टाईट व्हायला लागली. फायनली भावनो, तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या अशाच नेहमी मिळणाऱ्या प्रेमामुळे आज अपेक्षित नसणारी गोष्ट घ्यायला चालली. तर भावनो, लाईक करा आणि एन्जॉय करा. त्या गोष्टीवरची गाडी चालवणार आहे. मला फोनच घ्यायचा नाही, मी निघालो घरी. चला, आमचा फोन घेणं कॅन्सल झालेला आहे. चला, बाय बाय, गुड नाईट, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नाही 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 भावनो, आज काय जरी झालं तरी आज फोन घेऊन यायचं. अचानक प्लॅन ठरला आहे आणि आम्ही थेट चाललो आहे SS मोबाईलमध्ये. तर तिथं जाऊया आणि डायरेक्ट फोन घेऊनच पाठीमागूया. विषय ठॉस, लेट्स गो. आणि ही आपली पसंती. आणि इथं तुम्ही पाठीमागं बघू शकता माझ्याजवळ काय आहे. या ठिकाणी आपल्याकडे खूप जास्त स्टॉक आहे. आज संध्याकाळच्या आमरससाठी आणला गेलेला हा स्टॉक आहे. तर आज संध्याकाळी वहिनींकडून आपल्याला आमरस मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. वहिनी, आज तुमच्याकडून आमरस मिळेल अशी अपेक्षा आहे. असं झालेलं आहे म्हणजे नक्कीच आमरस मिळते. विषय ठॉस, चला लेट्स गो. अरे वहिनी आहे का चेष्टा आहे. आणि पुढं बसायसाठी हे दोघांची मगासपासून धडपड चालली आहे. थांबा एक मिनिट, यांची माझ्या वरेशने गाणं म्हणायला हवं. गाणं म्हणायला हवं. थांबा एक मिनिट बघू. ए, पुढं कोण बसणार आहे? मी बसणार आहे. तुला पुढं बसायचं आहे? यो ब्लॅक पॅन्थर बसणार आहे. बसू दे ना मला. दोघा जण पुढे या. गाणं म्हणा, गाणं जेव्हा गाणं चांगलं म्हणेल त्याला पुढे बसायचं. सांगा. मी गोसावळा. तू मागं बस, तू पहिला मागं बस. आईच्या गावात मला वाटलं हा सिंगर आहे, जरा चांगलं गाणं म्हणेल. असलं गाणं म्हणलं, माझी इच्छाच गेली गाणं ऐकायची. माझ्या आयुष्यात मी आता कधी गाणं ऐकणार नाही भाऊ. विषय काय रे, यांचा विषय चाललाय या अवघड आहे. भावानो, आज जो माझ्यासोबत हा जो ऍक्सिडेंट घडलाय का नाही, म्हणजे तुम्ही जर माझ्या आयुष्यात असाल तर असे ऍक्सिडेंट माझ्या आयुष्यात घडत राहत अशी माझी इच्छा आहे. ऍक्सिडेंट म्हणजे मी आज अचानक उठून प्रो मॅक्स घ्यायला चाललोय, हे माझ्यासाठी म्हणजे अनपेक्षित आहे. पण या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे शक्य होतात. त्यासाठी लव्ह यू, थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम राहू दे. मी बोलत बोलत गाडी पुढे घेऊन आलो ट्रॅफिकमध्ये. आता मला इथं गाडी पार्किंगला जागा नाही, मला आता पार्किंग करायला पुढे गेलं पाहिजे. भावनो, आलेलो आहे SS जवळ आलेलं आहे. आणि इथं सोहेल भाई आहे आपला. कारण आजपर्यंत आपण जेवढे पण फोन वगैरे घेतलेत आपल्या सगळ्या गँगने सोहेल भाईजवळच घेतो का, तर हा आपला हक्काचा आणि गॅरंटेड माणूस आहे. SS मोबाईल विषय ठॉस. आणि हे बघा कार्यकर्ता इथं आज दिसतो बघा, आज दिसते बघा. वा, ह्याला पण शॉक आहे आज. आणि इकडे बघू शकता स्वतः सोहेल भाई. लक्ष दे ना. इग्नोर 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 मला इग्नोर मला इग्नोर. त्याला पाणी तरी पाहिजे असते, चहा तरी पाहिजे असते, कॉफी तरी पाहिजे असते. काय मोनवाश आहे. बॅटरी हेल्थ किती? हे काय आहे रे? हे काय आहे रे? भाऊ, फोडायच्या आधी ज्याला स्क्रॅच पडलेत कॅमेऱ्यावर. ये तो सिर्फ बक्स आहे. बोलल्यानंतर जे मटेरियल बाहेर येणार आहे ना, नाच चालवणार आहे ती. गण गोत सार सिरियस भावनेनं लय साथ दिली आजपर्यंत. जेवढे पण तुम्ही ब्लॉग बघितले, जेवढे पण कंटेंट बघितले, या बिचाऱ्यांनी लय साथ दिली. एवढी साथ दिली का नाही जाणार भावना. माझ्या अश्रू मला अनावर होते भावना. माझ्या अश्रू अनावर होते. पण हा जाणार आहे ह्याच्या दुःखापेक्षा तो येणार आहे त्याचा आनंद एवढा आहे की माझ्या अश्रू मला अनावर होते भावनो. इतनी खुशी हा जो येणार आहे हा याचा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ. आणि हा शिकल्याचा भरलेला आहे. हा जरा गावठी होता. तो मॉडर्न आहे काय? ह्यो जरा नाही, हा जरा गावठी विषय होता.
हा जरा शिकले सवय. अमेरिकेत आलाय का तो अमेरिकेत आलाय आणि ह्यो कुठला आहे हे आपलं सुरलेलं. याला डिग्री आहे त्याच्यामुळे क्वालिटी ह्याला सर्टिफिकेट आहे. असं नसतं, एवढी सर्दी दिली त्याला नाव ठेवलंय गावाला. नाही नाव नाही भाऊ. पुसलेलाच ना मी मला पप्पा का होणार आहे ती का तो फोन घेतला म्हणून. पप्पाला मी परवा फक्त म्हणत होतो पप्पा मी फोन चेंज करू का. तुझ्याकडे नंबर 6 महिन्याला फोन चेंज करतोय आता तर घेतलाय म्हणलं पप्पा 3 वर्ष झालं फोन घेऊन म्हणलं. पप्पांना व्हिडिओ कॉल करू. पप्पा हा कर की कर कर वहिनी कर कर पप्पाने उद्या धप्पा कर 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 आत्ताच कॉल करायला पप्पांना पाहिजे उद्या धप्पा देणार आहे. आत्ताच कॉल करायला पाहिजे हे नको नको ग बसा. पप्पा मला म्हणते की मोबाईल घ्यायला काय नाही मोबाईल घ्यायचं म्हणजे तुमचं मोबाईल म्हणजे तिचं काही आकडं काय बरकं नसते ती त्याचं आकडं लय मोठं असते ती. पप्पांना आकडा सांग. आता पप्पाने आकडा सांगितलं मला टेन्शन येते. पप्पा मला डायरेक्ट काठी काढायला नंबर. नारळाचं तिथं ठेवलेलंच आहे पप्पाने आजपर्यंत तरी मला कुठल्या गोष्टीत असं हे केलेलं नाही. प्रत्येक गोष्टीत सपोर्टच करत आले. फक्त एवढंच म्हणतील की काय गरज होती का एवढंच म्हणतील बाकी काय नाही बाकी सपोर्ट आहे ते खुश असणार आहेत बघितल्यावर. नाही पण मी वाढवून सांगणार ना पप्पांची मी वाईट आहे मी नाला आहे काय पप्पांची रिॲक्शन बघायसाठी हा ब्लॉग शूट पर्यंत बघा. आता तू आमच्यावर यायची जेवण नाही 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 अजिबात नाही घरातला फोन आलाय म्हणून आधी आम्हाला म्हटलं की भाऊन विषय काय झाला फोन घेतल्यानंतर यानं मला पार्टी मागितली की जेवायला आपण सगळे जायचं म्हणून मी घरी सांगून आलोय आम्ही जेवायला बाहेर जाणार आहे असं. आणि आम्ही आज आमरस प्लॅन केला होता घरी वहिनी काय तर अचानक आता म्हणाले मला घरातून फोन आलाय आणि मला जेवायला बाहेर जायचं म्हणाले आणि आता आपलं कॅन्सल करायला नाही आता आम्हाला आमरस कॅन्सल आता नाही नाही आता आता तू आमच्याबरोबर जायचं. वहिनीचा भात एवढं प्रेमान अजिबात नाही हा. घरी सांगून आली मग अशी घरी सांगून आली. माझा फोन आलाय ना की सप्लाय विषय तुझा आता. आता आता तुला आम्ही घेऊनच जाणार तू जेवण दे मग आम्हाला होय तू जेवण दे मला तू जेवण दे आम्हाला मी तेच म्हटलं स्कीम नाही परवडत. बाबा आधी फायनल करू देऊ किती देते बघा आधी ऑफर काय देते बघा भावानं जर ऑफर चांगली दिली तर मला जरा बरं वाटेल. ऑफर तर 100% माझ्याकडनं चांगलेच असतात दरवेळेसारखे. मग आता दरवेळी आपण चांगलेच देतो आणि आता पण चांगलेच देणार. माझ्या आयफोन 13 पासून आता आयफोन 16 पर्यंत आम्ही सगळे आयफोन याच्याकडे घेतले होय, आमच्या ग्रुपमध्ये जेवढे पण आतापर्यंत आयफोन आलेत का नाही त्याला करता धरता येऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो शिराळ्यात नाही इथं ट्रान्सफर झाला. शिराळ्यात गेलो आधी त्याचा म्हणजे तो तिथं आहे म्हणून आता इथं आलाय तर इथं घेतलाय मोबाईल. आमच्यासाठी खास इकडे आलाय. आधी आम्ही इकडे शिरायला येत होतो मग आम्हाला जास्त त्रास होतो म्हणून तो स्वतः इकडे आला. असा विषय झाला आमच्यासाठी दुकान त्याने चेंज करून घेतलं डायरेक्ट तिकडे इकडे आला आणि इथली मॅनेजमेंट आता स्वतः बघतो. तुम्हाला पण घ्यायचं असेल तर एसएस मोबाईल शॉप पुष्कर मंगल कार्यालयाच्या जवळ या. म्हणजे मी त्यांचाच माणूस आहे कधी कधी हा ब्रँड एम्बॅसिडर आहे 2 मिनिट बघायचं का तुम्हाला त्याचा व्हिडिओ आहे इथं सगळे आलं बघा फिरून. नमस्कार एसएस मोबाईल शॉपिंग मध्ये आपली स्वागत आहे. मी यांचा पत्ता आहे आपला पत्ता आहे आमचा पत्ता आहे पुष्कर मंगल कार्यालयाजवळ स्टँड जवळ एसटी स्टँड जवळ ईश्वरपूर. नमस्कार ह्यो आला बघा. मोबाईलमध्ये आपले सर्विस आज आम्ही इथं ऐकून घ्यायला आलो. नमस्कार काय पाहिजे भारतरत्न आणि दीपिका पादुकोण हवे देणार आहेस. सॉरी तुमची लायकी तुम्हाला जी मिळेल तुम्हाला जी मिळाली. तुम्हाला जी रंभा मिळाली ती त्याच्यावरच तुम्ही सांभाळून घ्या. तसं नाही माझा लिगल ऍडवायझर हाय पण मी ऐकत नाही. रिजा काय दुःख आहे तुझं ऐका की माझ्या फोनची माझं दुःख एवढंच आहे की लोहगडला माझी बायको घेऊन जाणार नाही. अब तू गया बेटा अब तू गया देख हे तर ऐकलं डिप्रेशन. हे तू पण घेणार आहेस जिथं जाईल तिथं पैसे बघून जायला लागेल. जिथं जाईल तिथं हायच काहीतरी घ्यायचं राहिलं बाजूला याचं पैसे बघून जायला लागेल गपकी जरा. म्हणून तर मागाशी मला टेन्शन आलं तर डिस्प्ले फुटला म्हणून. सोहेल भैया त्याच्यावरची गिफ्ट मिळेल ते मलाच पाहिजे. त्याच्यावरची गिफ्ट मिळेल ते मलाच पाहिजे. ए गिफ्ट थांब जरा झालं सगळं जरा आज असंच म्हण. व्हिडिओ बघून आलोय आम्ही गिफ्ट देणार आहे. जेवण मी देणार आहे म्हणते. गिफ्ट देणार आहेस का नाहीस मी गिफ्ट सोहेल भैया घरात काय उत्तर द्यायचं ती विचार करायला लागले. मी त्या रील्स वरती कमेंट करेन काय गिफ्ट देत नाही म्हणून. मी ब्लॉग वर कमेंट करीन. प्रायव्हेट करीन सगळं. मी हे काढणार रील बनवून जाणं सुद्धा लय मोठा टास्क आहे बाबा. जरा सांभाळून करायला लागते. मी डायरेक्ट फाडून टाकलं सगळं
गडबड करू नको रे. मला त्याला बघायचं एवढी काय झालं तुला? सगळं फाडून टाकलंय बघा. अरे मी बनवपर्यंत पण मला कळली झाला काढू का काय करणार? हळू काढायचं. भाऊ आता विषय काय आपला पहिला जो जीव आहे त्याच्यातून त्याच्यातनं जीव काढून याच्यामध्ये जीव घालायला लागणार आहे. सगळा डेटा आधी कॉपी करून घेतो आणि परत पुढचा विषय सगळा याचा आत्मा त्याच्यात, त्याचा आत्मा ह्याच्यात. होय स्वप्न्या? याचा आत्मा त्याच्यात, त्याच्यात. कसलं दिसते रे किती स्मूथ आहे विकी. मॅट फिनिश आहे त्याला. 45 मेगापिक्सेलचा एक कॅमेरा आहे भावा त्याला. फोन घेतला ती घेतला तिथं फोन घेतला तिथं निम्मा कांगाल झालो आणि आता आणि जेवायला नेसनी घेऊन जायचं त्यात अजून अर्धा ते तर कांगाल. तुला घेऊन जायला लागणार आहे. खरं तर तुम्ही मला पार्टी द्यायला पाहिजे. मी आपल्या ग्रुप मधला पहिला Pro Max घेतलाय. होय की पण घेतलास मग आता तुला पार्टी द्यायला लागणार. पहिला तू घेतलास कशाला? भाऊ मी आपल्या म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पहिला Pro Max घेतलाय. मग हा म्हणजे मी हे हा मी मोठेपणा सांगत नाही. आम्ही यांना टोमनावरती घेतो तुम्ही पण घ्या. नाही, आता फाडायला लागणार ह्याला आम्हाला. नाही इलाज असतो. आपल्याला डेटा आता हळूहळू सगळ्यांनी Pro Max घ्यायचे भाऊ. कमीत कमी Pro तरी घ्यायचे सगळ्यांनी. भावानो जेव्हा पण आम्ही SS मध्ये येतो ना SS मध्ये शांती भंग करून टाकतो पूर्ण. फायनली भावानो अशा की हो इकडे बघा. काय पण करा पण तुम्हाला आता सध्या तरी ब्लॉग 13 मध्येच करायला लागायला लागलाय. अरे दिसत ना. हो हो. कसं वाटलं सर? झालं ना सगळं डेटा ट्रान्सफर? झालाय डेटा सगळा ट्रान्सफर झालाय. पहिली सेल्फी काय पण आलेली आहे. ह्यो कसा बघते बघी. अरे थांब, माझा कॅमेरा झूम होईल. हा धनंजय माने इथेच राहतात का? तसं झाला की चेहरा त्याचा. मागणं दाखव. बघू ती इकडे दे. मला पाहिजे. मला पाहिजे. हा भावाने एवढा दंगा करून नाही पण प्रेमाने दिले भावा. जीव लावते जीवाला जीव लावते. काय जीव देत नाही ते. कशाला देते? जीवाला जीव लावते देते काय का असं. आधी नाही म्हणते पण परत देते. चला आता विषय संपला. आता हे माझं. आता हे माझं. कुणालाच नाही देणार मी. मला open करा. हा, अजिबात नाही. आता बघा आपण आता त्याच्यामध्ये- पुढचं शूट एका टाइमला करू शकतो. दोन्ही टाइमचं दाखव तरी मला आधी. पण दिसते आणि इकडं मी दिसते इकडे आम्ही दिसते कोपऱ्यात आम्ही दिसते इकडं पुढचं दिसते. भावनो शेवटी जेवण द्यावंच लागलं मला कारण त्यानं कुठं कसरच सोडली नाही. सगळ्या गोष्टी त्याने अवेलेबल कुठं गिफ्ट पाहिजे गिफ्ट दिलं, कवर पाहिजे कवर दिलं, मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे, सगळं दिलं. त्यामुळे आता मला नाही म्हणताच येईल ऑप्शनच नाही माझ्याकडे. त्यामुळे किस्सा ढिला करायला लागतोय आणि आम्ही आता सगळेच जेवायला चालू आहे. आधी जेवण वगैरे करणार मस्तपैकी मग परत मी जाणार आणि उद्या आमरसचा विषय झालाय. उद्या आमरस, आज हड्डी उद्या आमरस विषय टॉस लेट्स गो. काय लिहिलंय मित्रांनो? हे बघा, हे मोबाईल घेतल्यावर माणसं हे बघा. अरे फेस आयडी सेट करायला लागलोय मी. थांब की जरा फेस आयडी सेट करणार कुणी करते. ताटरी करा आपली. ओ माय गॉड. 1 2 3 अगं बाई ग खजाना. दौलत स्पेशल. चंद्र हातात घेतल्या का वाटायला लागले स्वप्नेतील. माझा चांद मामा. इकडं बघा चालू केलंय वाघवागिनीनं. सोयऱ्याने चालू केला आणि मी चालू करतो. स्वप्न काय आता बिल द्यायचं? दिवे की बिल दिलं पाहिजे. नमस्कार शिवजी. किती झाले? 1430. सगळं दिलं पाहिजे का EMI होते? जेवण कसं होतं सर? इथं जेवण कसं आहे ते सांगायला लागत नाही. इथली गर्दी सगळं सांगून जाते. होय 100%. कुठे गेले ओनर? हे डिश ओनर. नमस्कार. जेवण खूप भारी होतं. स्वतः मालक आणि आमच्या जिगरी यार लहानपणापासून. होय. ओके भावांनो, तर आता मी चाललेलो आहे स्टुडिओकडे आणि हे चाललेले आहेत घरी, हे पण चाललेले आहेत घरी, हे पण चाललेले आहेत घरी आणि आंबरसांचा विषय आहे त्यामुळं आंबे हाताला लगेच द्यायला लागले.
मेरे आंबे मुझे छोड़ के जा रहे हैं दोस्तों. ओके गाईज, तर फायनली आता स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि आता जे शूट होते ते शूट होते आपल्या 17 Pro Max वरून. तर क्वालिटी कशी येते कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप काही बोलायचं आहे जे सगळ्यांच्या समोर नाही बोलू शकत, पण आत्ता स्टुडिओमध्ये एकटा बसलोय, जस्ट तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं. 17 Pro Max जवळजवळ 1.5 लाखचा फोन आहे. पण कधी असं वाटलं नव्हतं. स्वप्न तर लहानपणापासून बघत आलो की इथंपर्यंत जायचं आहे, हे करायचं आहे, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. पण हे सत्यात आत्ता उतरते ह्या गोष्टीचा खरंच विश्वास होत नाही. पण खरंच हे सगळं शक्य फक्त तुमच्यामुळे होते, तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे होते. कारण तुम्ही एक कॉन्फिडन्स देत आहे की हां चल कर, पब्लिक आहे तुझ्या पाठीशी. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे भेटतो. फक्त एवढं सांगतो की तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम असंच नेहमी राहू दे. अजून जबरदस्त कॉन्टेंट बनवायचे आहेत. माझ्या डोक्यातले प्लॅन्स लय खतरनाक आहेत. सो परत एकदा थँक्यू सो मच. या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे शक्य होतात. हे सेल्फ गिफ्ट तुमच्यामुळे मला मिळाले असं मी या ठिकाणी म्हणतो खरं तर. आणि खरंच थँक्यू सो मच मनापासून. आता बोलण्यासारखं खूप काय आहे, पण जेवढं बोलेल तेवढा व्लॉग मोठा बनत जाईल. ऑलरेडी खूप मोठा व्लॉग बनलाय, त्याच्यामुळं आता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव यू ऑल. #स्वयंपी के साथीदार. Yeah.